Good morning, student. सपोजिटरीज नंतर नेक्स्ट पॉइंट आहे पेस्ट्रीज. तर पेस्ट्रीजची डेफिनेशन. पेस्ट्रीज आर सिंगल डोस प्रिपरेशन्स. They have various shape, usually ovoid with a volume and consistency suitable or insertion into vagina. पेस्ट्रीज काय आहे? पेस्ट्रीज आर सिंगल डोस प्रिपरेशन्स. कसं प्रिपरेशन आहे तर सिंगल डोस प्रिपरेशन. दे हॅव व्हेरियस शेप, युजली ओव्हॉइड विथ अ व्हॉल्यूम अँड कन्सिस्टन्सी सुटेबल ऑर इन्सर्शन इंटू व्हजायना. शेप कसा आहे पेस्ट्रीजचा तर ओव्हॉइड शेप विथ ए व्हॉल्यूम अँड कन्सिस्टन्सी. काय? विथ ए व्हॉल्यूम अँड कन्सिस्टन्सी सुटेबल ऑर इन्सर्शन इंटू व्हजायना. काय म्हटलेलं आहे? कुठे? इन्सर्शन इंटू व्हजायनामध्ये. दे कंटेन वन ऑर मोर ॲक्टिव्ह सबस्टन्सेस डिस्पर्स्ड ऑर डिझॉल्व्ड इन सुटेबल बेसेस दॅट मे बी सोल्युबल ऑर डिस्पर्सिबल or melt at body temperature. They contain one or more active substances. काय करते तर पेस्ट्रीजमध्ये काय असतात तर वन किंवा एकपेक्षा जास्त ॲक्टिव्ह सबस्टन्सेस डिस्पर्स्ड किंवा डिझॉल्व इन सुटेबल बेसेस. कशामध्ये तर सुटेबल बेसेस दॅट मे बी सोल्युबल ऑर डिस्पर्सिबल ऑर मेल्ट ॲट बॉडी टेम्परेचर. जे की सोल्युबल किंवा डिस्पर्सिबल किंवा मेल्ट कशामध्ये कुठे तर ॲट बॉडी टेम्परेचर. जे की बॉडी टेम्परेचरला मेल्ट डिस्पर्स ऑर किंवा सोल्युबल होणार. तर काय आहे पेस्ट्रीज? पेस्ट्रीज आर सिंगल डोस प्रिपरेशन. सिंगल डोस प्रिपरेशन आहे ज्याचा शेप कसा आहे? ओव्हॉइड विथ अ व्हॉल्यूम अँड कन्सिस्टन्सी सुटेबल. इन्सर्ट कुठे केले जाते तर इन्सर्शन इंटू व्हजायना. दे कंटेन एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्सेस डिस्पर्स्ड ऑर डिझॉल्व कशामध्ये? सुटेबल बेसेस जे की सोल्युबल किंवा डिस्पर्सिबल किंवा मेल्ट कुठे होणार तर ॲट बॉडी टेम्परेचर. एक्सिपियंट सच ॲज डायल्युएंट्स, ॲडसॉर्बंट्स, सरफेस ॲक्टिव्ह एजंट्स, लुब्रिकंट्स, अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ज अँड कलरिंग मटेरियल authorized by the competent authority may be added if necessary. काय आहे? एक्सिपियंट सच ॲज कोणते कोणते तर डायल्युएंट्स, ॲडसॉर्बंट्स, सरफेस ॲक्टिव्ह एजंट्स, लुब्रिकंट्स, अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ज अँड कलरिंग मटेरियल. अजून कोणते तर कलरिंग मटेरियल ऑथराइज्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी मे बी ॲडेड इफ नेसेसरी. कधी ॲड केले जातात तर इफ नेसेसरी. ही झाली पेस्ट्रीजची डेफिनेशन. पेस्ट्रीज काय आहे? सिंगल डोस प्रिपरेशन ज्याचा शेप ओव्हॉइड आहे आणि जे की सुटेबल कन्सिस्टन्सी सुटेबल किंवा इन्सर्शन इंटू व्हजायनामध्ये काय करते तर एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्स डिस्पर्स किंवा डिझॉल्व आहे कशामध्ये? सुटेबल बेसेसमध्ये. कुठे तर ॲट बॉडी टेम्परेचर. एक्सिपियंट सच ॲज डायल्युएंट, ॲडसॉर्बंट, सरफेस ॲक्टिव्ह एजंट, लुब्रिकंट्स, अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह अँड कलरिंग मटेरियल ऑथराइज्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी मे बी ॲडेड. हे सर्व ॲड केलं जातात कशामध्ये तर पेस्ट्रीजमध्ये. ॲडेड इफ नेसेसरी. इफ नेसेसरी काय म्हटलेलं आहे? इफ नेसेसरी जर गरजेचे असेल तर हे सर्व त्यामध्ये ॲड केले जातात. त्यामध्ये काय काय येतं तर मग एक्सिपियंट्स सच ॲज डायल्युएंट्स, ॲडसॉर्बंट, सरफेस ॲक्टिव्ह एजंट्स, लुब्रिकंट्स, अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ज अँड कलरिंग मटेरियल विच ऑथराइज्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. आणि कधी ॲड केले जाणार तर नेसेसरी असले तर. नेक्स्ट, कॉमन इन्ग्रेडियंट्स फॉर इन्क्ल्युजन इन पेस्ट्रीज फॉर लोकल ॲक्शन इन्क्लूड. कॉमन इन्ग्रेडियंट्स फॉर इन्क्ल्युजन इन पेस्ट्रीज फॉर लोकल ॲक्शन इन्क्लूड. तर त्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे तर अँटीसेप्टिक्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह
कॉन्ट्रासेप्टिव्ह एजंट, लोकल ॲनेस्थेटिक्स. कोणते कोणते आहे? अँटीसेप्टिक्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह एजंट्स, लोकल ॲनेस्थेटिक्स. व्हेरियस थेराप्युटिक एजंट्स टू ट्रीट ट्रायकोमोनल बॅक्टेरियल अँड मोनिलियल इन्फेक्शन्स. व्हेरियस थेराप्युटिक एजंट्स टू ट्रीट ट्रायकोमोनल बॅक्टेरियल अँड मोनिलियल इन्फेक्शन. हे सर्व इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी व्हेरियस थेराप्युटिक एजंट यूज करतात. एक्झाम्पलमध्ये काय काय येते? एक्झाम्पल, प्रिपेअर अँड डिस्पेन्स 8 लॅक्टिक ॲसिड पेस्ट्रीज BPC. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे लॅक्टिक ॲसिड पेस्ट्रीज BPC. तर ते एक्झाम्पल, लॅक्टिक ॲसिड 5 ग्रॅम, ग्लिसरीन सपोजिटरीज मास 100 ग्रॅम, मेक द पेस्ट्रीज, सेंड 8 पेस्ट्रीज. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे लॅक्टिक ॲसिड आहे, ग्लिसरीन सपोजिटरीज मास आहे, मेक द पेस्ट्रीज, सेंड 8 पेस्ट्रीज. तर लॅक्टिक ॲसिड किती घेतलेला आहे? 5 ग्रॅम आणि ग्लिसरीन सपोजिटरीज मास आहे 100 ग्रॅम. डायरेक्शन काय दिलेली आहे? 1 टू बी इन्सर्टेड ॲट नाईट. काय आहे? 1 टू बी इन्सर्टेड ॲट नाईट. नोट, पेस्ट्रीज containing 5% of lactic acid and prepared in 8 gram mold are supplied when no strength is prescribed. Therefore, the quantity of glycerogelatin base for 10 pastries 10 into 8 into 1.2 is equal to 96.0 gram. Hence, 100 gram is the convenient amount to prepare 10 pastries. किती घ्यायचं आहे? तर 100 ग्रॅम इज कन्व्हिनियंट अमाऊंट टू प्रिपेअर 10 पेस्ट्रीज. किती पेस्ट्रीज प्रिपेअर करण्यासाठी? 10 पेस्ट्रीज. अमाऊंट ऑफ लॅक्टिक ॲसिड रिक्वायर्ड इज इक्वल टू 100 into 5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 5 ग्राम. अमाऊंट ऑफ लॅक्टिक ॲसिड रिक्वायर्ड इज इक्वल टू 100 into 5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 5 ग्रॅम. फॉर्म्युलामध्ये फक्त लॅक्टिक ॲसिड आणि ग्लिसरीन सपोजिटरी मास घेतलेला आहे आणि खाली काय दिलेलं आहे? तर 100 ग्रॅम इज कन्व्हिनियंट अमाऊंट टू प्रिपेअर 10 पेस्ट्रीज. 10 पेस्ट्रीज बनवण्यासाठी 100 ग्रॅम कन्व्हिनियंट अमाऊंट आहे. हे झालं एक्झाम्पल ऑफ लॅक्टिक ॲसिड 8 लॅक्टिक ॲसिड पेस्ट्रीज. Now here is method how to prepare pastries. Lubricate the mold with liquid paraffin or arachis oil. Invert and cool. Heat the glycerin in a china dish at 100 Celsius and keep it hot on a water bath. काय फर्स्ट याच्यात? lubricate the mold with liquid paraffin. कशासोबत? तर विथ लिक्विड पॅराफिन किंवा अराचिस ऑइल. इन्व्हर्ट अँड कूल. हीट द ग्लिसरीन इन अ चायना डिश. ग्लिसरीन कशामध्ये हीट करायचं आहे? चायना डिश. ॲट किती? ॲट 100 डिग्री सेल्सिअस अँड कीप इट हॉट ऑन अ वॉटर बाथ. कशावर? तर कशावर हॉट करायचं आहे? वॉटर बाथ. ॲड द जिलॅटिन टू द वॉटर. ॲड द जिलॅटिन टू द वॉटर. जिलॅटिन वॉटरमध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर स्टर जेंटल टू वेट द मटेरियल थोरोली. त्यानंतर काय करायचं आहे? स्टर जेंटल द मटेरियल थोरोली. जे पण काही मटेरियल असणार आहे ते स्टर करायचं आहे. ॲड द हॉट ग्लिसरीन. स्टर अगेन अँड हीट द चायना डिश ऑन बॉइलिंग वॉटर बाथ फॉर 15 मिनिट. Add hot glycerin, stir again and heat the china dish on boiling water bath for 15 minutes. काय करायचं आहे? जी पण काही चायना डिश आहे तिला हीट करायचं आहे ऑन बॉइलिंग वॉटर बाथ. कशावर? बॉइलिंग वॉटर बाथ
फॉर किती मिनिटांसाठी तर 15 मिनिटांसाठी. किंवा अंटिल अ क्लिअर सोल्युशन इज मेड ग्लिसरोजिलॅटिन बेस इज प्रिपेअर्ड. अंटिल अ क्लिअर सोल्युशन इज मेड, जोपर्यंत क्लिअर सोल्युशन बनत नाही ग्लिसरोजिलॅटिन बेस इज प्रिपेअर्ड. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, ग्लिसरोजिलॅटिन बेस इज प्रिपेअर्ड. पुन्हा एकदा आपण रिपीट घेऊ. लुब्रिकेट द मोल्ड विथ लिक्विड पॅराफिन और अराची सॉइल, इन्व्हर्ट अँड कूल. हीट द ग्लिसरीन इन चायना डिश. ग्लिसरीन कशामध्ये, चायना डिशमध्ये हीट करायचं आहे 100 डिग्री सेल्सिअसला. आणि त्यानंतर कीप इट हॉट ऑन अ वॉटर बाथ. कशावर ठेवायचं आहे तर वॉटर बाथवर. त्यानंतर ॲड द जिलॅटिन टू वॉटर. जिलॅटिन वॉटरमध्ये ॲड करून त्याला स्टर करायचं आहे जेंटली. टू वेट द मटेरियल थोरोली. मटेरियल वेट होण्यासाठी होईपर्यंत. ॲड द हॉट ग्लिसरीन. त्यामध्ये हॉट ग्लिसरीन ॲड करायचं आहे. त्यानंतर पुन्हा स्टर करायचं आहे आणि चायना डिशला हीट करायचं आहे बॉइलिंग वॉटर बाथ फॉर किती मिनिटांसाठी तर 15 मिनिटांसाठी. किंवा अंटिल अ क्लिअर सोल्युशन इज मेड, जोपर्यंत क्लिअर सोल्युशन मेड होत नाही. ग्लिसरोजिलॅटिन बेस इज प्रिपेअर्ड. ॲडजस्ट इट्स वेट to 100 gram by evaporating the water. Adjust its weight to 100 gram. कितीपर्यंत त्याचं वेट 100 ग्राम. बाय इव्हॅपोरेटिंग द वॉटर, जोपर्यंत वॉटर इव्हॅपोरेट होत नाही. रिमूव्ह 5 ग्राम ऑफ द बेस विथ अ मेटल स्पून और स्पॅच्युला. ॲड 5 ग्राम ऑफ लॅक्टिक ॲसिड. रिमूव्ह 5 ग्राम ऑफ द बेस. 5 ग्राम ऑफ बेस रिमूव्ह करायचं आहे विथ अ मेटल स्पून. कशासोबत, मेटल स्पून और स्पॅच्युला. ॲड 5 ग्राम ऑफ लॅक्टिक ॲसिड. त्यानंतर 5 ग्राम ऑफ लॅक्टिक ॲसिड ॲड करायचं आहे. स्टर वेल अँड पोअर इंटू अ चिल्ड मोल्ड. स्टर वेल, कसं स्टर करायचं, स्टर वेल अँड पोअर इंटू चिल्ड मोल्ड. मोल्डमध्ये पोअर करायचं आहे. मोल्ड शुड बी ओपन ॲज लॉंग ॲज पॉसिबल बिकॉज लॅक्टिक ॲसिड लोअर्स द सेटलिंग lactic acid lowers the setting point of the glycerogelatin mass. जितक्या उशिराने मोल्ड काय आहे, मोल्ड शुड बी ओपन ॲज लॉंग ॲज पॉसिबल. जितक्या लांब होणार तितकं लांब, जितक्या वेळाने होणार, जितकं पॉसिबल होणार तितकं ओपन करायचं आहे. बिकॉज लॅक्टिक ॲसिड लोअर्स द सेटिंग पॉईंट. कारण लॅक्टिक ॲसिड जे आहे त्याचं सेटिंग पॉईंट कसं आहे तर लोअर आहे. लोअर्स द सेटिंग पॉईंट ऑफ द ग्लिसरोजिलॅटिन मास. कशाचा, ग्लिसरोजिलॅटिन मास. व्रॅप द इंडिव्हिज्युअल पेस्ट्री इन अ मेटल foil or waxed paper as lactic acid pastries are very hygroscopic. Pack in a well closed jar. Wrap the individual pastry in a metal foil or waxed paper. कशामध्ये, मेटल फॉईल किंवा वॅक्स्ड पेपरमध्ये. ॲज लॅक्टिक ॲसिड पेस्ट्रीज आर as lactic acid pastries are very hygroscopic. Pack in a well closed jar. As lactic acid pastries are very hygroscopic. कशा आहेत तर हायग्रोस्कोपिक आहे. पॅक इन अ वेल क्लोज जार. कशामध्ये, वेल क्लोज जारमध्ये पॅक करायचे आहे. ही झाली मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पेस्ट्रीज. मार्केटेड सेमी सॉलिड डोसेज फॉर्म कोणते कोणते आहे, सपोजिटरीज, डुलोकॅलॅक्स सपोजिटरीज इन्फंटसाठी. पेस्ट्रीज टिनिसिड व्ही पेस्ट्रीज आणि बेटाडीन पेस्ट्रीज. कोणती कोणती आहे, सपोजिटरीज, डुलोकॅलॅक्स सपोजिटरीज इन्फंटसाठी आणि पेस्ट्रीज टिनिसिड व्ही पेस्ट्रीज, बेटाडीन पेस्ट्रीज.
marketed semi-solid dosage forms, suppositories, Dulocalax suppositories, infant आणि पेस्ट्रीज, टिनिसिड व्ही पेस्ट्रीज, बिटाडिन पेस्ट्रीज. ते हे झाले मार्केटेड सेमीसॉलिड डोसेज फॉर्म. पेस्ट्रीजचं काय काय बघितलं आपण, डेफिनेशन ऑफ पेस्ट्रीज, त्यानंतर पेस्ट्रीज काय आहे, त्यानंतर कॉमन इन्ग्रेडियंट इन पेस्ट्रीज फॉर लोकल ॲक्शन इन्क्लूड कोणते कोणते होतात, तर अँटीसेप्टिक, कॉन्ट्रासेप्टिव्ह एजंट, लोकल ॲनेस्थेटिक्स. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये दिले लॅक्टिक ॲसिड अँड ग्लिसरो सपोजिटरीज मास. त्यानंतर बघितलं त्याची डायरेक्शन, त्याची मेथड आणि मार्केटेड सॉलिड डोसेज फॉर्म. थँक्यू.